नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 26. यमराज नचिकेताला गूढ ज्ञान सांगत आहेत. मागच्या भागात आपण पाहिलं श्रेयस आणि प्रेयसबद्दल सांगून झालं. आता त्यातला पुढचा मंत्र आपण पाहूया. दूरमेते विपरीते विशूची अविद्या याच विद्येति ज्ञाता विद्याभिप्सीनं नचिकेतसं मन्ये नत्वा कामा बहवो लोलुपंता. यमराज म्हणाले, अविद्या आणि विद्या या दोन वस्तू अगदी परस्पर विरोधी आणि वेगवेगळे फळ देणारे आहेत. विशूची वेगवेगळे फळ देणारे आहेत. तू नचिकेत विद्येची आकांक्षा बाळगणारा आहेस असे मी मानतो. कारण ज्ञानापासून परावृत्त करण्यासाठी अनेक प्रलोभने मी तुला दाखवली होती, तरी तू तिकडे आकर्षित झाला नाहीस. या गूढ ज्ञानाचीच इच्छा बाळगलीस, असा या श्लोकाचा अर्थ आहे. यमराज कौतुक करतायत नचिकेताचं. आता अविद्या आणि विद्या याचा उहापोह ईशोपनिषदात आलाच आहे, तो पाहिला आपण. विद्या म्हणजे ज्ञान आणि अविद्या म्हणजे अज्ञान, किंवा विद्या म्हणजे अध्यात्मज्ञान आणि अविद्या म्हणजे विज्ञान किंवा भौतिक ज्ञान. ही दोन्ही ज्ञाने म्हणजे नदीचे दोन काठ असावेत तशी आहेत. या दोन काठांमध्ये ज्ञानाचा मोठा निधी किंवा डोह, ज्ञानाचा डोह भरलेला दिसतो. अध्यात्मज्ञान, ब्रह्मज्ञान किंवा विद्या ही श्रेष्ठ मानली असली तरी अविद्या म्हणजे भौतिक ज्ञान हे सुद्धा आपल्या जीवनात महत्त्वाचेच असते. आता दोन्हीची फळे ही वेगवेगळी असतात हे आपणही अनुभवतोच. हे गूढ ज्ञान नचिकेताने मागू नये, त्याने त्याऐवजी दुसरा वर मागावा, म्हणून यमराजांनी त्याला नाना आमिषे दाखवली होती. सामान्य माणूस असता तर ती आमिषेच त्याने आनंदाने स्वीकारली असती आणि त्या उपभोगातच आयुष्य वेचले असते. खऱ्या ज्ञानापासून, मोक्षविद्येपासून तो वंचितच राहिला असता. पण नचिकेता सामान्य नव्हता, त्यामुळे यमराजांकडून मृत्यूपश्चातचे गूढ ज्ञान किंवा ती विद्याच त्याने मागून घेतली आणि त्याबद्दल यमराज त्याचे कौतुकही करीत आहेत. आता पुढचा मंत्र पाहू. अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीर पंडितम अन्यमानः दंद्रम्यमाणः पर्यंती मूढः अंधेनैव नियमाना यथांधः. याचा अर्थ असा, अविद्येमध्ये रममाण होणारे स्वतःला मोठे पंडित किंवा बुद्धिमान असे समजतात, पण प्रत्यक्षात मात्र ते दिशाविहीन असे भरकटत जातात. आंधळ्याच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे ते 12 वाटा धावत सुटतात किंवा तिथल्या तिथेच गोल गोल फिरत राहतात. थोडक्यात मोक्ष हे अंतिम गंतव्यस्थान त्यांना सापडत नाही. आता या श्लोकामध्ये दंद्रम्यमाणः असा एक नवीन शब्द आला आहे. श्री शंकराचार्यांनी त्याचा अर्थ अत्यंत कुटील आणि अनेक गतींची दिशांची इच्छा करणारा असा केला आहे. द्रम्यमाणाचा अर्थ दिशाहीन असे पळणारा असा आहे. म्हणजेच हे करू की ते करू असा गोंधळ उडून एका दिशेने न जाणारा, सगळीकडे अर्थहीन असे धावत सुटणारा, अशी त्या अविद्येत रमणाऱ्या माणसाची अवस्था होते, असे श्री शंकराचार्यांना किंवा उपनिषदकारांना म्हणायचे आहे. आता पुढचा श्लोक पाहू. न सापरायः प्रतिभाति बालम प्रमाद्यंतम वित्तमोहेन मूढम अयम लोको नास्ति पर इति मानी पुनः पुन्हा वशमापद्यते मे. सांपराय ज्ञान म्हणजे मरणोत्तर गतीचे ज्ञान. हे बालबुद्धीच्या अथवा मंदबुद्धीच्या मनुष्याला कळत नाही, कारण तो नेहमी चुका करतो. प्रमाद, कारण तो नेहमी चुका करतो आणि संपत्तीच्या मोहाने अगदी मूढ होतो.
हा इहलोकच खरा, परलोक वगैरे काही नसतेच, असे तो मानतो. आणि पुनः पुन्हा माझ्या म्हणजे मृत्यूच्या तावडीत सापडतो, यमराजांच्या तावडीत सापडतो, जन्ममरणाच्या चक्रात अडकतो, असे यमराज नचिकेताला म्हणत आहेत. खरोखर ज्याला पापपुण्याची फिकीर नसते आणि कर्माचा कायदा ज्याला माहीत नसतो किंवा तो मानत नसतो, तो वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, हे अगदी सत्य आहे. आता पुढचा मंत्र पाहूया. श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः शृण्वन्तोऽपि बहवो यं न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोऽस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः. ते यमराज पुढे म्हणतायत नचिकेताला, जो अनेकांना नुसता ऐकावयासही सापडत नाही, अथवा ऐकणाऱ्यांपैकी अनेकांना जो जाणताही येत नाही, अशा वस्तूचा वा ज्ञानाचा वक्ता असणे हे एक मोठे आश्चर्यच होय. एखादाच कुशल या ज्ञानाला प्राप्त करून घेणारा असतो आणि एखाद्या कुशल गुरुने शिक्षित केलेला असा एखादाच ज्ञाता असतो. आता या श्लोकामधला जो असा शब्द आहे, जो आहे तो कोण? तो जो म्हणजे कोण? तो म्हणजे आत्मा किंवा आत्मज्ञान आहे असे यमराजांना म्हणायचे आहे. याच्याविषयी म्हणजे आत्म्याविषयी फारसे ऐकायला मिळत नाही, ऐकले तरी समजत नाही. लाखात एखादाच कुणी यावर भाष्य करू शकतो, जो उत्तम गुरुने घडवलेला असतो. थोडक्यात हे आत्मज्ञान किंवा नचिकेता मागत असलेले गूढ ज्ञान हे सहज साध्य नाही, ते अतिशय गहन आहे. पुढे ते म्हणतात, न नरेणा वरेण प्रोक्तयेष सुविज्ञेयो बहुधा चिंत्यमानः अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ति अनियान ह्यतर्क्यम अणुप्रमाणात. त्याचा अर्थ असा, यमराज म्हणतात, ज्या आत्म्याचे वा आत्मज्ञानाचे चिंतन अनेक प्रकारे करावे लागते, ते ज्ञान कुणी सामान्य व ऐरागैरा सांगू शकत नाही. कारण तो आत्मा, आत्मतत्व अतर्क्य आणि अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. आणि यान ह्यतर्क्यम अणुप्रमाणात, अणुपेक्षाही ते ज्ञान सूक्ष्म आहे किंवा आत्मा तो सूक्ष्म आहे. पुढे यमराज नचिकेताला म्हणतात, नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्तान्यनेव सुज्ञानाय प्रेष्ठ या त्वमाप सत्यधृतिर्बतासी त्वादृग्नो भूयान नचिकेत प्रष्टा. ते म्हणाले नचिकेताला, अरे वत्सा, ही बुद्धी, हे ज्ञान तर्क किंवा अनुमानाने आत्मसात होत नाही. एखाद्या अलौकिक गुरुने सांगितले तरच कळते. हे प्रिय बालका, ते तुला प्राप्त होत आहे. तू खरोखर सत्यवादी, सत्यालाच धरून राहणार आहेस. बाळा नचिकेता, तुझ्यासारखा प्रश्नकर्ता आम्हाला पुनः पुन्हा मिळावा. इथे यमराजांना बाल नचिकेताचे खूप कौतुक वाटत आहे आणि आता ते उत्साहाने त्याला ज्ञान देत आहेत. यद्विषयीचे पुढील मंत्र पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 26 समाप्त.